घरात एवढा वैतागून गेलोय मी. काल पण दिवसभर फिरून आलो. मी काय म्हणलो तुम्हाला की मी कोणाला बोलणारच नाही, पण यांचे वादविवाद माझा मध्ये कुठं तर मरण व्हायला लागले म्हणून मी रात्री घर सोडून गेलो. बॅग भरून आपलं गेलतो मी आणि लागले मग रडायला, इकडं तिकडं सांगायला, लातूरला फोन करायला, माझ्या ताईला सांगायला. कुणी सांगितलं रे आत्याला फोन करून? आ तिकडं सांग, काकांना पण कुणी सांगितलं आपल्या कल्याणच्या? हा मग त्यांनी कसं मला व्हिडिओ कॉल केला डायरेक्ट? ते कसं काय भडकले बरं? कुठं फिरतोय रात्रीचं म्हणून. नंबर पाठ आहे हे सगळं आहे, मग तुम्हीच केलं असणार ना. हां मग ते कसं काय खवळले बरं लेकरं सोडून बारकी बारकी कुठं फिरायला अंधारात म्हणून? डायरेक्टच कसं माहीत झालं त्यांना मी गेलो म्हणून? मग रडत होती, बोंबलत होती, व्हिडिओ कॉल मुद्दाम करत होती काही लोक, म्हणजे त्यात त्यांच्या रडण्याचा आवाज यावा. आणि अजून हळूहळू शिकवती पोरांना, सगळा आवाज येत होता मला तिथपर्यंत. रडकी जोरात जोरात रड, जोरात रड म्हणावं. मम्मी पण चालली, आम्ही काय करावं? आणि लगेच शान्या मेसेज टाकते, पप्पा मम्मी पण गेली, तू पण गेला, आम्ही दोघं काय करावं? उड्या मारायच्या, नाचायचं. तोंड तर बघून मला आता अशी चिड यायला लागली की बस. आज पण जाणार आहे कुठं तर निघून मी दिवसभर, आज पण थांबणार नाही घरी. तोंडच बंद नाही, तोंडच बंद नाही. माणूस खातं पितं, मुद्दाम स्वयंपाक बनवत नव्हती. आणि मग रात्री त्यावेळेस मला बोलवलंय परत, आणि परत भाकऱ्या केल्यात तिनं, आणि परत जेवलोय मी. म्हैस विकू नाही विकू, विकू नाही विकू, एका मतावरती राहणार ठाम. हा एका मतावर ठाम राहा ना तू. गेलतो ना मी, बोलत होती ना मला जा म्हणून, मी गेल्यावर मग कशी रडत होती. कोण बोलावलंय परत? हळूहळू पळकी पप्पा माग, पळकी पप्पा माग. जेव्हा निघालो तेव्हा गुणाचा नाही तर मग कशाला रडू रडून बोलवलं परत? गेलतो ना मी निघून. हा व्हिडिओ कॉल मध्ये कोण कोण रडत होतं सगळं माहिती आहे मला. कुणाला काय सांगायचं मला माहित आहे. हा तू सांगितलंय फोन करून, मला माहित आहे ना. दादांना तुम्ही सांगितलंय ते. त्यांनी कसं डायरेक्ट मला ओळखलं की मी रागावलोय किंवा रागात बाहेर आलोय. दादाला इकडं फोन लावून बोलवणार आहे का? बोलव की मग. कुणाचे कर्तव्य कसं मग सांगितलंय की मी सगळं काय झालं ते. काय झालं समोर रोहनला फोन मध्ये बोलली की त्यांनी. रोहनला विचार, रोहन काका काय म्हणत होते रे, कोण काय बोललंय, कशामुळं झालंय, सगळं विचारत होते त्यांना. पर त्यांना कसं माहित मी गेलो ते? बोलवणार आहे की दादा इकडे या, कुणाचं कर्तव्य कसं आहे मी ते सगळं समोर. तुम्ही काय म्हणलं माझा व्हिडिओ बघत जा? मी म्हणलं तू बा म्हणला का? मी म्हणलो असंच म्हणलं का? मी वाचलो का? काय केलं असं रडायला लागली ना. हा रडत होती का नाही? मग तुम्हाला माझा कंटाळा आहे ना, मी जातो ना, मग कशाला रडता तुम्ही? तुम्ही जाऊ नका, दादा समोर मिटवून मी जाणार. होय काय मिटवण? पण रात्री लगेच सांगायची काय गरज होती? रागात गेलेत निघून म्हणून. मी नाही सांगितलं. मग त्यांनी कसं काय ओळखलं मला? डायरेक्ट व्हिडिओ कॉल कसं काय केला? अचानक त्या वेळेस व्हिडिओ कॉल 9 वाजता आले असं बोलायची हौस आले असेल, पण साधा कॉल कसं काय नाही केलं त्यांनी? डायरेक्ट व्हिडिओ कॉल कसं काय केला? माझा हा मेन मुद्दा आहे. अरे ना अजून काय काय म्हणून रडत होती ही? तुम्ही म्हणलं नाही का दादांनी जर व्हिडिओ बघत असाल तर दादा तुम्हाला एकच गोष्टी सांगणार आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे या. तुम्ही काय म्हणलं कधी येणार नाही मी व्हिडिओ बघत माझं बा म्हणलं का? मी म्हणलं वाचलो का? मी म्हणजे मी असं म्हणलेलं, मी असं म्हणलं ना की आता कधी नाही येत मी, व्हिडिओ बघत जा, व्हिडिओत मी दिसतो तुला, बाय. तोच मेसेज ना. आणि मग काय म्हणली, काय म्हणतात काय म्हणतात म्हणून रडायला लागली काय? काय म्हणायला? मी म्हणलं असंच म्हणलं. इमोशनल ब्लॅकमेल करत्या मला तुम्ही. व्हिडिओ कॉल करून रडताव, परत साधा फोन, किती फोन, एक वेळेस साधा फोन, पुन्हा व्हिडिओ फोन, व्हिडिओ कॉल, पुन्हा मेसेज, आणि परत
लातूर पर्यंत सांगायची काय गरज होती सांगितलंय तिथपर्यंत लातूरपर्यंत. हा ते बोलवत होते तिकडच मला ये म्हणून मी म्हणले आता तू घरी जा आणि सकाळी तिकडे ये. ऐका की सध्याला आता मी बॉल आहे किती पण शिक्ष मारलं तर मला लागत नाही. लागतच नाही तुला लागतंय का असं झालंय. हा लागतंय तुला लय रडली का आर्यन जोरात कशी काय 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 जोरात वरून रडत होती अजून त्रिशा पण रडत होती काय रोहन आणि तू मी परत आल्याला तुला कधी माहिती झालं मग 10 वाजता नाही 10 वाजता 10 वाजता उठून चेहरा बघितला ना माझा तू चेहरा गडबडीनं बघून मिठी मारून परत झोपलाय आणि तो तर माझी सेवाच करायला लागला पुन्हा काय त्याला वाटायला लागला अजून मी निघून जाईल तिथं जवळ बसलंय उषा जवळ येऊन मी बाहेर मी मेसेजमध्ये बोलतोय तरी विश्वास होईना तिथं बसलंय येऊन आज पण असं दिवसभर निवांत जाणार फिरणार मस्तपैकी राहणार आईश करणार संध्याकाळी परत येणार डायरेक्ट आता चौकड फोन मी कंटाळून शेवटी कार्डच बंद केला मग झाली यांची अक्कल बंद म्हणलं मी थोड्या वेळानं विचार केला आता कार्ड चालू करावा आणि केला मला वाटलं आता झोपले असतील तर परत तर अजून जोरात रडणं बोंबलणं मला बघून चिड येते मला बघून राग येते मग गेलतो मी माझी काल काय चूक होती काय चूक होती ना नव्हती ते तुमच्यात चुकी दोघाच्या पण नाही तुमच्या कोणाच्याच तू म्हैसविक मी म्हैसविक तो म्हण परत तूच पलटती नाही विकायची परत ते पलट त्यात विकायची परत ते म्हणतात नाही विकायची परत तू म्हणते विकायची त्यात मी कुठं मारू मी काय करू मी काय करणार आहे माझा जीव नुसता असा गुंडाळून गेलाय असा गटुड झालाय सगळं खरं पण आणि खोटं पण बघ मध्ये काय पण हा गुंडाळ बघ समोरच चला आला बघा आता हिरो आमचा जातो आता उठून निघून मस्तपैकी फिरून येतो अय परशिया आरची आली तिथं आर्यन शाळा भरली ना तिथं कपड्यात बघ की अंडरवेअर तुझी कडा पापड रोहन मशिवानी पाण्यात बसला काय तू जाऊन पटकन निकी उठ रोहन अरे शाळा भरली तुला ऐकू येते का नाही येत मग मी तिथं उठून आल्यावर ऐकू येईल का अरे मध्ये ठेव थांबती दे इकडं